तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून पुण्यातील हत्या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये झालेल्या शुभदा कोदारे या तरुणीची आर्थिक वादातून हत्या झालेली होती। राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो घेत 3 जणांची चौकशी समिती नेमलेली आहे। पुण्यातील हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग चौकशी करणार आहे। तर पुणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाने तपासाची माहिती घेतली आहे। दरम्यान कायद्याचं ज्ञान असणाऱ्यांकडून अपेक्षा करणं योग्य असं म्हणत अंधारींनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरती देखील टीका केली आहे। या आयटी कर्मचारी युवतीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाची भूमिका फार महत्त्वाची असायला हवी। मात्र आयोगावर कचकड्यांच्या बाहुल्या जर काम करत असतील तर त्यांच्याकडून योग्य त्या कारवाईची अपेक्षा करणं व्यर्थ आहे। खरं तर महिला आयोगाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाणं, त्याची पाहणी करणं, पंचनामा, स्पॉट पंचनामा याचा अभ्यास करणं, मात्र ही अपेक्षा आपण कुणाकडून करावी? ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे अशा लोकांकडून केली पाहिजे।